विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सेकंड क्वेश्चन मधील आपल्याला हे एक्झाम्पल बघायचं आहे आणि हे एक्झाम्पल आहे इंटरचेंजिंग व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे व्हेरिएबल सोबत इंटरचेंजिंग व्हॅल्यूज दिलेलं आहे. मग हे उदाहरण हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे आपण बघू. तर यामध्ये दिले आहे 99x + 101y = 499 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 101x + 99y = 501. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना काय करावं लागेल, तर अगोदर इंटरचेंजिंग जेव्हा आहे तेव्हा आपल्याला एकदा प्लस आणि एकदा मायनस करावे लागते इक्वेशनची. मग कशा पद्धतीने करतो ते आपण बघू. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलं आहे, सुरुवातीला आपण हे इक्वेशन दिलेलं आहे, यांचं आपल्याला ॲडिंग करायचं आहे. ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघे इक्वेशनची ॲडिंग करायची. मग या ठिकाणी आपण 99x + 101y = 499. सेकंड इक्वेशन जे आहे 101x + 99y = 501 यांची आपल्याला करायची ॲडिंग. मग ॲडिंग करत असताना आपल्याला या ठिकाणी 99x + 101x यांची जर आपल्याला प्लस केली आपण तर आपल्याला मिळतो 200x. त्याच्यानंतर 101y + 99y यांची प्लस केले तर आपल्याला मिळतो 200y. त्याच्यानंतर 499 + 501 यांची प्लस केले तर आपल्याला मिळतो 1000. आता या ठिकाणी काय करावं लागेल, तर या इक्वेशनला आपण डिवाइड करू 200ने. तर 200ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं ते बघू. तर आपण या ठिकाणी इक्वेशन सुरुवातीला लिहून घेऊ. 200x + 200y = 1000. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. आता इक्वेशन नंबर 3 ला आपण डिवाइडिंग करू. डिवाइडिंग इक्वेशन 3 बाय 200. मग 200ने जर आपण डिवाइड केलं तर बघा काय मिळतं, 200x अपॉनला 200 घेऊ प्लस 200y अपॉनला 200 आणि = 1000 आणि अपॉनला 200. तर काय होतं बाळांनो, 200 हा 200 गेला, उरला x प्लस 200 200 कट झाला y. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर 205 आपल्याला काय मिळालं तर 1000. 205 1000 म्हणजे x + y = 5. हे आपल्याला इक्वेशन नंबर आपण 4 घेतलं. जसं ॲडिंग केलं तसंच आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. मग आपण तर त्या ठिकाणी सबट्रॅक्ट करायचं आहे इक्वेशन आपल्याला. तर काय करायचं, सबट्रॅक्ट करत असताना आपण फर्स्टला सेकंडमधून सबट्रॅक्ट करू. फर्स्टला इक्वेशन फर्स्टला आपण काय करू, सेकंडमधून सबट्रॅक्ट करू. मग सेकंड इक्वेशन आहे 101x + 99y = 501 आणि सेकंड इक्वेशन आहे 99x + 101y = 499. मग सबट्रॅक्ट करायचं तर काय करायचं, हा प्लस आहे 99x तर हा मायनस होऊ जाईल आणि 101y हा प्लस येतं मायनस आणि हा प्लस येतं मायनस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला 2x मिळणार आहे. या ठिकाणी 101y मधून 99 जातील कारण की मोठ्या संख्येचं साईन म्हणजे मायनस घ्यावं लागेल, -2y. आणि या ठिकाणी 501 मधून 499 जातील तर आपल्याला या ठिकाणी मिळतो 2. तर या पद्धतीने हे इक्वेशन आल्यानंतर घेतल्यानंतर आपण काय करू शकतो, तर या इक्वेशनला आपण डिवाइड करू शकतो 2ने. मग आपण 2x - 2y = 2 इक्वेशन नंबर याला देऊ आपण 5th आणि या इक्वेशनला आपण डिवाइड करू. डिवाइडिंग
इक्वेशन 5th बाय 2 ने. मग 2x - 2y = 2 याला 2 ने आपण डिवाइड जर केलं तर 2 हा आपल्याला माहिती आहे 2 1 2 2 1 2 म्हणजेच आला x आणि इथं उरला y आणि इथं आला 2 1 2 म्हणजेच 1 आला. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 6. आता दोघं एक इक्वेशन आपण 4th आणि 6th कडे ऑब्झर्व केलं तर आपल्याला x + y = 5 आणि x - y = 1 हे दोघं इक्वेशन मिळालं. आता आपल्याला काय करायचं तर सेम पेअर बघायची, तर सेम पेअर बघायची आणि साइन पण बघायची. मग आता या ठिकाणी प्लस आहे, हे पण प्लस आहे, y या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. मग आपण ॲडिंग करू. मग ॲडिंग करू. ॲडिंग इक्वेशन 4th and 6th ॲडिंग करू. मग या ठिकाणी आपल्याला x + y = 5 आणि x - y = 1 यांची ॲडिंग करू. तर हा 2x होईल आणि y मधून y गेला तर आपल्याला 0 मिळतो आणि या ठिकाणी हा 6 5 + 1 6 हा 2x 2 इथं मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला x = 6/2 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. x मिळाला 3. आता x 3 मिळाल्यानंतर आपल्याला y पण हवा आहे. मग y कसा मिळेल तर आपल्याला एक इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू पुट करावी लागेल, कुठलंही एक इक्वेशन. मग आपण काय करू पुट x = 3 इन इक्वेशन आपण 4th इक्वेशन घेऊ. तर x + y = 5. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं बाळांनो तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची. मग x ची व्हॅल्यू या ठिकाणी 3 + y = 5 आणि हा 3 इथं प्लस आहे तर त्या साईडला जाताना राईट हँड साईडला जाताना तर काय होणार आहे मायनस होईल. हा लेफ्ट हँड साईडला आहे तर y = 5 हा या बाजूला येईल मायनस होऊन जाईल. y = 2 y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2 मिळाली. तर आपल्याला याचं सोल्युशन मिळालं आहे. तर काय मिळालं x मिळाला 3 आणि y मिळाला 2 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. तर या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल इंटरचेंजिंग व्हॅल्यूचं एक्झाम्पल आपण समजून घेतलं. जर व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.